6वा मराठी सुलभ भारती पाठ 8वा कुंदाचे साहस स्वाध्याय समानार्थी शब्द पट्टीची जलतरणपटू पोहण्यात एकदम तरबेज असलेली मग्न गुंग असणे गलका आवाज वाढणे गटांगळा खाणे पाण्यात वर खाली होण्याची क्रिया माघारी मागे सुखरूप सुरक्षित कवटाळणे मिठी मारणे प्रश्न पहिला 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? उत्तर झाडे शेते हिरवीगार पावसामुळे झाली होती. प्रश्न दुसरा कुंदा केव्हा पोहायला शिकली होती? उत्तर कुंदा वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली होती. प्रश्न तिसरा कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले? उत्तर कुंदाला नदीवर रझिया पाण्यात बुडत आहे हे दृश्य दिसले. प्रश्न चौथा नदीच्या काठावरची लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते? उत्तर कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे माघारी फिर असा संदेश नदीच्या काठावरील लोक कुंदाला देत होते. प्रश्न 5वा रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले? उत्तर कुंदाने रझियाला सुखरूप पाण्याबाहेर काढले हे पाहून रझियाच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. प्रश्न दुसरा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रसन्न विरुद्ध अप्रसन्न हसणे विरुद्ध रडणे दूरवर विरुद्ध जवळ शूर विरुद्ध भित्रा लवकर विरुद्ध उशिरा. प्रश्न तिसरा योग्य जोडा लावा. क्रिकेट खेळण्यात पटाईत क्रिकेटपटू धावण्यात पटाईत धावपटू भाषण करण्यात पटाईत वक्ता. प्रश्न चौथा खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू लिहा. क्रिकेट चेंडू बॅट कबड्डी मातीचे मैदान फुटबॉल नेट बॉल लिंबू चमचा लिंबू चमचा संगीत खुर्ची संगीत आणि खुर्ची विटी दांडू विटी आणि दांडू लगोरी लगोरी बॉल पोहणे पोहण्याचा पोशाख पोहण्याचा चष्मा टोपी प्रश्न 5वा कंसातील
वाक्यप्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी लावा. शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला. परीक्षा आल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली. प्रश्न 9. कुंदाचे गुण लिहा. धाडसी, साहसी, जलतरणपटू, धैर्यवान. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.